आता आपण आलेलो आहोत मोरेवाडी येथील भारतीय विद्यापीठजवळ आणि या ठिकाणी मोरेवाडी येथील ग्रामपंचायत दररोज 10 ते 15 ट्रॉली कचरा टाकत आहे आणि या कचऱ्यावर असे भटके कुत्रे पोसले जात आहेत आणि या कुत्र्यांमुळे या रस्त्यावर अपघात होण्याची देखील शक्यता असून असे अपघात यापूर्वी देखील झालेले आहेत आणि हा कचरा पूर्वी असल्या अशा भागात टाकला जात होता, पण आता हा कचरा काही बेजबाबदार नागरिक निगडी पार्क आणि कंदलगावमधले अशा प्रकारे रस्त्यावर टाकत आहेत। यामुळं देखील येथील नागरिकांच्या स्थानिक नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळं येथील नागरिक देखील नाराजी व्यक्त करत आहेत। आता आपल्यासमोर आहेत चंद्रकांत शिवशरण येथील स्थानिक नागरिक, तर त्यांची समस्या काय आपण जाणून घेऊया। तर ही तुमची समस्या नेमकी काय आहे आणि ते कुठल्या प्रकारे निराकरण त्याचं केलं पाहिजे असं मला वाटते? काय नाही, इथं ट्रॉलीने जे कचरा येतो ते जरा आतमध्ये टाकला जावा आणि त्यात कचऱ्याच्या जे दुर्गंधी आहे, वास आहे किंवा त्याचे कुत्रे जे आहेत ते तिथले पिशव्या वगैरे आणून आमच्या इथं दारा वगैरे टाकतात। माझ्या लहान मुलांना त्याचा त्रास होतो। परत जे रोडने जे जाणारे नागरिक आहेत ते कंदलगाव किंवा इथे खाली ते KMT कॉलनी वगैरे इथले जे आहेत ते जाता जाता रोडवर कचरा फेकून टाकतात आणि त्यांना विचारलं गेलं की ते म्हणते ते डम्पिंग ग्राउंड आहे, इथं कचरा टाकतातच असं झाले। आणि ते ट्रॉलीवाले आहेत ते पण जे आतमध्ये टाकत होते ते आता रस्ता नसल्यामुळे इथं बाहेरच होतून चाललेले आहेत। जे ग्रामपंचायतने त्यांच्यावर जरा लक्ष देऊन ते काढावं। योग्य पद्धतीनं ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे आतल्या भागात त्याच ठिकाणी टाकावं असं म्हणणं आहे। अशा प्रकारे रस्त्यावर काही बेजबाबदार नागरिक अशा प्रकारे कचरा टाकून जात आहेत आणि हे आता आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे। ही व्यक्ती आता कचरा टाकूनच रस्त्यावर कचरा टाकूनच जात आहे। त्यांचा आपण घेतलेला आहे शूटिंग आता आणि हे कॅमेरामध्ये बंद झालेलं आहे। या व्यक्तीने आता इथं कचरा टाकलेला होऊन इथल्या दुचाकीवाल्यांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। इथं अंतर किती राहते बघा अंतर किती राहते बघा। या ठिकाणी RTOचं कार्यालय असून सुद्धा आणि एवढं प्रशासकीय कार्यालय असून सुद्धा आणि पलीकडे भारतीय विद्यापीठ आहे आणि तरी पण इथं उन्हाळ्यामध्ये हा कचरा देखील इथं पेटवला जातो आणि ह्या कचऱ्या पेटण्यामुळं त्यातली विषारी वायू आणि धुरामुळं देखील येथील नागरिकांना आणि इथल्या विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। याकडे प्रशासनानं वेळेच कारवाई करण्याची गरज आहे। छत्री किती